नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ माझ्यासाठी नाही किंवा माझ्या आय डीसाठी नाही, माझ्या यूट्यूब चॅनलसाठी नाही, कशासाठी नाही. आजचा व्हिडिओ करायला लागलो सूरज चव्हाणसाठी. संपूर्ण महाराष्ट्रानं सूरज चव्हाणच्या साधेपणाला, सिम्प्लिसिटीला भरपूर प्रेम केलं. त्याला बिग बॉसमध्ये विजेता केलं. या महाराष्ट्राच्या मातीनं त्याच्या सिम्प्लिसिटीला, त्याच्या साधेपणाला, त्याच्या निरागसपणाला किती प्रेम दिलं आणि त्याच्याच विश्वासावर त्यानं पुढचीच पाऊल टाकलं. त्यानं पुढची झेप घेतली. एक चित्रपट आला त्याचा आणि त्याच्या चित्रपटाच्या आता ह्या जे रिव्ह्यू बघतोय मी, हे काय बघायला लागलोय, मन सुन्न व्हायला लागले मित्रांनो. जर इथं आजच्या घडीला सूरज चव्हाण जर हरला, सूरज चव्हाण जर सक्सेस नाही ठरला, तर खरंच महाराष्ट्राच्या मातीत तळागाळात जे शून्यातून उभा राहण्याचा प्रयत्न करतात कलाकार, त्याची प्रेरणा घेऊन त्यांचा भ्रमनिरास होईल. हजारो लोकांचा भ्रमनिरास होईल मित्रांनो. त्यामुळं माझ्या कळकळीची तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की आपण जो सूरज चव्हाणला प्रेम दिलं इथून मागं, त्या प्रेमापोटी केदार सरांनी त्याच्यावर विश्वास टाकला की महाराष्ट्र सूरज चव्हाणला एक स्टार बघू इच्छितोय. म्हणून केदार सरांनी खूप मेहनत घेतली. तर त्यांच्या या मेहनतीला मला ते बॉक्स ऑफिसचं कलेक्शन, किती कलेक्शन व्हायला लागले, काय व्हायला लागले, याच्याशी घेणं देणं नाही. फक्त सूरज चव्हाणला, एका साध्या मुलाला आपल्याला स्टार करायचे मित्रांनो. त्यामुळं माझी तळमळीची, कळकळीची तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, आगामी ह्या मातीतून कलाकार उभं राहण्यासाठी, सूरज चव्हाणसारखा शून्यातला मुलगा मोठा होण्यासाठी आपल्या सगळ्यांची धडपडीची आणि आपल्या सगळ्याच्या सहकार्याची गरज आहे आजच्या घडीला, असं मला वाटतं. त्यामुळे तुम्हाला कळकळीची विनंती करतो की सूरजला मदत करा. त्याचा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन नक्कीच बघा. माझं जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर आणखी मित्रांपर्यंत शेअर करा. काही चुकीचं वाटत असेल तर मला कमेंट करून सांगा. पण सूरज चव्हाणला सपोर्ट करा. जय महाराष्ट्र. बरोबर आहे ना?